सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील साक्री रोड येथील पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत शहरातील अनेक खासगी रुग्णालयांचा मोठा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यात आलाय। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या नावाखाली रुग्णांच्या नातेवाईकांकडून लाखो रुपयांची लूट केली जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उबाठा उपविभाग प्रमुख सूरज भावसार आणि माहिती अधिकारी कार्यकर्त्यांनी केलाय। डॉक्टर सुशील नवसारे, डॉक्टर योगेश झाडबुके यांच्यासह काही डॉक्टरांनी इंजेक्शनचा काळा बाजार करणे आणि योजनेत मोफत उपचार असतानाही उपचारासाठी लाखो रुपये उकळणे असे गैरप्रकार केल्याचे लेखी पुराव्यांनिशी या पत्रकार परिषदेत मांडण्यात आले। सिद्धेश्वर सेवा आणि शतायू यांसारख्या विविध रुग्णालयांमध्ये रुग्णांना योजनेचा हक्क असतानाही त्यांच्याकडून बेकायदेशीर वसुली केली जाते। नातेवाईकांनी जाब विचारल्यास त्यांना दमदाटी व शिवीगाळ केली जाते। या संदर्भात प्रशासनाकडे पुराव्यासह तक्रारी करूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी डॉक्टरांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे। स्थानिक प्रशासनाने तात्काळ पावले न उचलल्यास पुढील महिन्यात मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हा घोटाळा समोर आणू आणि शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा सज्जड इशाराही यावेळी देण्यात आला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दुनोजी विभाग प्रमुख तसेच माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांचा कट्टर समर्थक 11 मार्च म्हणजे 1 महिन्यापूर्वी मी पत्रकार परिषद घेतली होती आणि पत्रकार परिषदेमध्ये बाजू मांडली होती की धुळे शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजनेमार्फत सर्व हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हे भ्रष्टाचार करतायत। म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले योजना असून देखील पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांकडून पैशाची मागणी करतायत। त्यांना मी चेतावणीचा इशारा दिला होता की तुम्ही काम बंद करा, तुमचे कार्य प्रामाणिकपणे चालू द्या, परंतु त्यांना कोणतीही या गोष्टीचा फरक पडला नाही। त्या उलट ते पेशंट आणि नातेवाईकांकडून पैशाची मागणी करतायत केली आहे। याचे मी सगळे काही कागदपत्र प्रूफ आता पत्रकार परिषद घेतली त्यात मांडलेले आहे। भविष्यामध्ये या गोष्टीचा पाठपुरावा मी करणार आहे। स्थानिक प्रशासनाने यांच्यावर कारवाई केली नाही तर पुढच्या महिन्यात मी मुंबईला पत्रकार परिषद घेईल आणि असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा रस्त्यावर उतरेल याची ग्वाही देतो आणि जनतेसाठी शिवसेना कायम कटिबद्ध राहील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ही आंदोलनाची सुरुवात आहे। तुम्ही फक्त तुमचा सपोर्ट आमच्या पाठीशी असू द्या। आम्ही धुळे शहराने संपूर्ण धुळे जिल्ह्यातील डॉक्टरांच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहोत म्हणजे आहोत, 100% उतरणार आहोत। पण ही पहिली पायरी आणि मुख्यमंत्री राज्य सरकारचं लक्ष वेधून घेऊ आम्ही की डॉक्टरांवर तथाकथित हल्ले झाल्यावर तुम्ही त्या पेशंटला त्याच्या नातेवाईकांना गुन्हा दाखल करतात, अटक करतात, पण जे उच्च शिक्षित जे डॉक्टर दरोडेखोर आहे ते डॉक्टर त्या दरोडेखोरांवर कायदा केला पाहिजे। यासाठी आम्ही संपूर्ण धुळे शहरात जिल्ह्यामध्ये आंदोलन करू आणि राज्य सरकारला डॉक्टरांवर सुद्धा कडक कारवाई करण्यासाठी आम्ही कायदा करायला पाहिजे। करोडो जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे, या मूळ डॉक्टरने निवडून दिलेलं आहे। 1% डॉक्टर तुम्हाला विकत घेऊ शकतात, आम्हाला कोणता डॉक्टर विकत घेऊ शकत नाही। आमची बांधिलकी जनतेची आज धुळे शहरात आता महात्मा फुलेंची जयंती साजरी झाली, उद्या बाबासाहेबांची जयंती आहे। म्हणजे एक दोन महापुरुषांच्या महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे? महात्मा फुलेंच्या नावाखाली जी योजना आहे त्या योजनेमध्ये माजी खासदार माजी आमदारांचे हॉस्पिटल, खानदेश हॉस्पिटल, जवाहर, शतायू, सिद्धेश्वर, होम क्रिटिकल, विघ्नहर्ता आणि काही हॉस्पिटल असे आहेत तिथे श्वास बंद होऊन जातो लोकांचा। त्यांच्या नावात श्वास आहे पण तिथे गेल्यावर श्वास बंद होऊन जातो। असे हॉस्पिटल आहेत धुळे शहराच्या जिल्ह्यामध्ये। अरे डॉक्टरांनो, अरे तुम्हाला लाजा वाटल्या, लुटून किती लुटणार? गरीब माणूस जेवढे 2 घास खातो तेवढे तुम्ही 2 घास खाणार। आपण ही गरिबांची बंधू तुम्हाला कधीच सोडणार नाही। अंध म्हातारीकडनं गरीब
त्या हॉस्पिटलच्या विरोधात लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे लोकशाही संविधानिक मार्गाने लढा देऊ आणि राज्य सरकारला आणि लोक असं पहिलं की संपूर्ण महाराष्ट्रात पहिलं आणू तर जनता येते जनता लढायला तयार नाही, पण जनता आम्हाला पाठिंबा द्यायला तयार नाही. लढण्यात कमी असतात, प्रत्येकाला लढा द्यायला वेळ नाही, पण आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हा लढा धीरे धीरे रोज एक एक पाहिजे धीरे धीरे लढा देऊ आम्ही हे आम्ही समस्त जनतेला सांगतो. आणि त्या लढामध्ये लोकशाहीचा तिसरा काम, लोकशाहीचे 4 काम आहेत. 3 काम तर विकले गेले, फक्त पत्रकारांच्या जीवावर आलो. कारण की जे पत्रकार क्रांती करू शकतात, संपूर्ण जगामध्ये क्रांती फक्त पत्रकार करू शकतात, त्यांच्याशिवाय कोणीच करू शकत नाही. आणि आम्हाला जर पत्रकार बांधवांचा पाठिंबा मिळाला आणि आमचं आंदोलन जर तुम्ही राज्य सरकारपर्यंत पोहोचवलं तर राज्य सरकार नक्की कायदा काय. आणि आमच्या माननीय आमदार साहेब धुळे शहराचे आणि माननीय खासदार साहेब धुळे जिल्ह्याचे यांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही जनतेतून निवडून आलेले आहात. आम्ही तर साधारण लोक आहोत, पण तुम्ही तर जनतेने निवडून आलात. तुम्ही विधानसभेत आणि लोकसभेत आवाज उचला, करोडो जनतेसाठी आवाज उठला. मोठ्या डॉक्टरांना घालवलं का तुम्ही, अशी आम्ही विनंती करतो. आणि येणार काळामध्ये पत्रकार बांधवांनी आम्हाला जागृत केले, तुम्ही आंदोलन करा. आता आम्ही याच्या पुढं पत्रकार परिषद घेऊन रस्त्यावर सुद्धा उतरू, कायद्याने उतरू, संविधानानुसार लोकशाही मार्गानुसार उतरू. आणि ज्या जनतेकडनं लोकांकडनं महात्मा फुले जन योजनेअंतर्गत पैसा मागितला जातो, त्यांनी आमच्याकडं कागदपत्र गोळा करायचं. आम्ही लवकरच छत्रपती संभाजीनगर हायकोर्टामध्ये याचिका सुद्धा दाखल करू. असे आमची धुळे शहरातील आणि जिल्ह्यातील आणि आमचा जर आवाज महाराष्ट्रापर्यंत बदलत असेल त्या लोकांना सुद्धा आमची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे.